श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज आपण बघणार आहोत तुमच्याही हातात पैसा येतोय पण तो टिकत नाहीये. मग वास्तुशास्त्रानुसार जर हे तुम्ही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा जाणवेल. तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सुखसोयी पूर्ण करण्यासाठी पैसा गरजेचा असतो, पण अनेकदा तो हातात येऊनही टिकत नाही. अशा वेळी वास्तुदोष त्याला कारणीभूत असू शकतो. पैसा टिकवण्यासाठी वास्तु नियम कोणत्याही व्यक्तीला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते, त्याप्रमाणेच आता पैशांचीही गरज असते. कारण पैशांशिवाय या गोष्टी खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे लोक हल्ली शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी दिवस रात्र कठोर परिश्रम करतात आणि पैसा कमवतात. परंतु अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही कमावलेला पैसा हातात टिकत नाही. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे माणसाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पैशाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सुचवण्यात आलेले आहेत. ते नेमके काय हे आता आपण जाणून घेणार आहोत. पहिलं तर म्हणजे लॉकर जे आहे ते योग्य दिशेने ठेवायचे. म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार जर पैसे तुमच्या हातात टिकत नसेल तर सर्वप्रथम तुमच्या घराच्या पश्चिम दिशेने लॉकर किंवा पिगी बँक ठेवा आणि त्यात दररोज काही पैसा ठेवत चला असे म्हटले जाते. म्हणजेच असे केल्याने पैसे घरात टिकू शकतो. त्यानंतर अंथरुणावर बसून जेवण करायचं नाहीये. वास्तुशास्त्रानुसार अंथरूण किंवा पलंगावर बसून जेवण केल्याने घरात गरिबी येते. म्हणून घरात समृद्धी आणण्यासाठी पलंगावर जेवण करणे थांबवावे आणि बेडरूममध्येही घाणेरडी भांडी म्हणजे खरकटी भांडी ठेवू नये. त्यानंतर म्हणजे पैशाला थुंकी लावायची नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात आर्थिक समृद्धीसाठी नोटा मोजताना त्यावर थुंकी लावून आपण त्या नोटा मोजत असतो. जेव्हा तुम्ही कोणाकडून पैसे घेता ते फक्त उजव्या हातानेच घ्यायचे आहेत. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार पैशांचा अपमान कधीही करू नये. वास्तुशास्त्रानुसार नोटा बोटांच्या म्हणजेच कात्रीसारख्या स्थितीमध्ये धरू नयेत. असे केल्याने सुद्धा आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे म्हटले जाते. त्यानंतर आपल्या घरातील जो झाडू आहे म्हणजे हे झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील झाडू नेहमी लपवून ठेवायचा आहे. लक्षात ठेवा की झाडू कधीही पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा पूजास्थळी ठेवू नये. त्यानंतर म्हणजे मिठाशी संबंधित उपाय आहे. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला असलेल्या भांड्यात मीठ ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धन संपत्ती टिकून राहते. तर हे होते काही उपाय. तर हे तुम्ही नक्की करून बघा व कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय फायदा झालेला आहे. व ही संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे. जर कुणाला काही शंका असेल तर नक्कीच विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.